जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकंबा संत ज्ञानेश्वर यांची समाधी कुठे आहे? आळंदी. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? अकोला. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? महाडोक अभयारण्य सोलापूर. वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो? 15 ऑक्टोबर. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी? गोदावरी. मराठी चित्रपट नगरी कुठे आहे? कोल्हापूर. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरियाणा झारवाड. मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात? फिरोजशाह मेहता. पंढरपूर तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? कोल्हापूर ते गोंदिया. इंडिया गेट कुठे आहे? दिल्ली. भारतातील सर्वात उंच पुतळा? स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल. सिंहासाठी प्रसिद्ध गिर अभयारण्य कुठे आहे? गुजरात. भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे? बंगालचा उपसागर. नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? माशांचे उत्पादन. सूर्य मंदिर कुठे आहे? ओनार ओडिसा. दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी आहे? यमुना. मध्य प्रदेशाची राजधानी? भोपाळ. भारतातील सर्वात साक्षर राज्य कोणते? केरळ. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू. सायकलचा शोध कोणी लावला? मेकमिलन. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे आहे? तारापूर. अग्नीमध्ये न जळणारा पदार्थ कोणता? एस्बेस्टस. चहामध्ये कोणते द्रव्य असते? टेनिन. पेन्सिलमध्ये कशाचा वापर होतो? ग्राफाइट. कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते? अल्ट्राव्हायोलेट. हृदयाचे विश्रांती अवस्थेत किती ठोके पडतात? 72 ठोके. दूध कोणत्या घटकामुळे गोड लागते? लॅक्टोज. सर्वाधिक लोकांचा सामान्य रक्तगट कोणता? ओ रक्तगट. सर्वनामात दुसरे नाव काय आहे? भरतीनामे. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? 3. रौप्य महोत्सव कितव्या वर्षी साजरा करतात? 25व्या वर्षी. 50 वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात? सुहरण महोत्सव. 60 वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात? हिरक महोत्सव. 75 वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात? अमृत महोत्सव. 100 वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात? शताब्दी महोत्सव. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विशेषण. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. अष्टविनायकाची सर्वात जास्त स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे. जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? छत्रपती संभाजीनगर. प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. माहूर रेणुका देवी संस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड. श्री साईबाबा संस्थान शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. लोणार सरोवर कोणत्या पाण्याचे सरोवर आहे? खऱ्या पाण्याचे. राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? ज्ञानेश्वर. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? नागपूर. तुझं नाव? अंकिता विनोद खुटलवाड. गाव? एकांबा. तालुका? उमरखेड. जिल्हा? यवतमाळ.